नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजचा हा व्हिडिओ जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे। जे कोणी म्हणजे शिलाई काम नवीनच चालू करणार आहे किंवा जे आता म्हणजे क्लासला जातात किंवा ऑनलाईन कोण कोण शिकतं यूट्यूबवर बघून, तर त्या सगळ्यांसाठीच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर जे ज्या महिला असतील कोणीही असू द्या, त्यांना जर आता म्हणजे शिलाईचं शिकायचं आहे, ब्लाऊज शिवायला शिकायचं आहे, ड्रेस शिवायला शिकायचं आहे, तर मग कसं असतं की त्यांना पहिल्यांदा म्हणजे सुरू करताना म्हणजे सुचत नाही की नक्की कुठून सुरुवात करायची। आपल्याला क्लासला तर जायचं आहे किंवा ऑनलाईन बघून तर आपल्याला शिकायचं आहे। फक्त एवढंच की आपल्याला माहिती असते की हां आपल्याला आता शिलाईचं करायचं आहे म्हटल्यानंतर मशीन ही पाहिजेच। तर मशीन ही पाहिजेच पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे मशीन पाहिजे। मग ती कशी असू द्या, म्हणजे पायाने चालवणारी असू द्या किंवा तुम्ही मोटर वापरून, शक्यतो पहिल्यांदा जे नवीन आहेत त्यांना मोटरवरती येतच नाही, कारण मोटरवरती खूप स्पीड असतं, तर ते येत नाही। सर्वात पहिल्यांदा मशीन शिकताना ना ती पायानेच म्हणजे आपण नाडी जोडूनच ती पायानेच मशीन चालवायला शिकायची असते। तर ते मशीन कशी चालवायची, कशी सुरुवात करायची, नाडीवरती म्हणजे आपण कडेला जी नाडी वापरून जी मशीन चालवतो ती कशी चालवायची, मोटरवरती मशीन कशी चालवायची, याचा मी डिटेल व्हिडिओ चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे लवकरच। तो एक सेपरेट व्हिडिओ बनवेन। पण मशीन एक आपल्याकडे पाहिजे आणि आपल्याला मशीन चालवता येत असली पाहिजे। कारण बरेचदा काय होतं, ज्या महिला किंवा माझ्या ज्या मैत्रिणी नवीन ज्या शिकायला चालू करणार आहेत त्यांना हा प्रॉब्लेम नक्की येईल की मशीन चालू करताना आपली नेमकी उलटीच फिरते, म्हणजे सरळ फिरत नाही, उलटी फिरते। तर ते तुम्ही ज्यावेळेस चांगलं तुम्ही प्रॅक्टिस करा मशीन, असं काही नाही की खूप अवघड आहे, खूप सोपं असतं। आपण ठरवलं की सगळं होत असतं। फक्त असं काय म्हणतात बघा, शिलाईचं काम खूप किचकट आहे, तर असं काय नसतं। आपण त्याच्यामध्ये जर आनंद मानला, आपल्या त्या कामामध्ये जर आपल्याला आनंद वाटत असला, कुठलंही काम करताना शिलाईचंच असू द्या किंवा दुसरं कुठलंही असू द्या, तर आपल्याला ते काम खूप सोपं जातं, असं काही नाही। आणि स्टिचिंगचं काम सुद्धा खूप सोपं आहे। एकदा तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे फिट्ट बसलं की या साईजला हे माप घ्यायचं, त्या साईजला ते, नंतर काहीही नसतं। फक्त आपल्याला कस्टमरच्या ऑर्डरनुसार कमी जादा त्यांना कसं पाहिजे याच्यावरतीच अवलंबून असतं, तर खूप सोपं असतं। तर म्हणजे जे नवीन आहे त्यांच्यासाठीच मी खास हा व्हिडिओ आज बनवलेला आहे। तर तुम्हाला माझ्या पाठीमागे हे जे दिसतंय ना, हे मीच शिवलेलं आहे बघा। म्हणजे आपल्या शिलाईचे जे थोडे थोडे तुकडे उरतात कपड्यांचे वगैरे, तर ते माझ्याकडे भरपूर होते, वेगवेगळ्या कलरमध्ये होते। तर त्याचं आता काय करायचं म्हणून मी वरती ना तो आपला साडी अडकवायचा कपाटातला हँगर असतो ना तो घेतलेला आहे, आणि त्याला खाली असं 6 पॉकेटचं, हे बघा 6 पॉकेटचं मी तयार केलेलं आहे। कप्प्यांचं पूर्ण असं 6 पॉकेट झालेले आहेत बघा, खालचे 2 मोठे आणि वरचे 4 समान आकार उंचीचे असं। तर खूप छान, माझं त्यात खूप साहित्य बसतं, खूप उपयोगी येतं। आणि घरच्या घरी जर तुम्ही स्टिचिंग करत असाल तर असं काही तुम्ही घरच्या घरी करू शकता। पर्स, मुलांना डब्यासाठी पिशव्या, हे सगळं तुम्ही शिवू शकता अगदी सहज। आणि डब्याच्या पिशव्या ते सुद्धा बघा, मुलं सारखी घाण करत असतात, म्हणजे ते डब्यातलं तेल बाहेर आलं, भाजी सांडली, पिशवी खराब झाली, ते तेलकट डाग निघत नाहीत, मग नंतर आपल्याला पर्याय म्हणून नवीनच पिशवी आणायला लागते। त्यापेक्षा तुम्ही जर घरी शिवत असाल तर हे सगळे पैसे तुमचे वाचतात। नंतर हे असं पण बघा उपयोगी असं करता येतं। नंतर मी खूप साऱ्या पर्स सुद्धा शिवलेली आहेत कपड्याच्या, घरच्या घरी ट्रॅव्हल बॅग, मोठी बॅग सुद्धा मी शिवलेली आहे। नंतर आपण ज्या स्त्रिया बाहेर जाताना छोट्याशा पर्स एवढ्या आकाराच्या, म्हणजे बॉटल, डब्बा, एखादं रुमाल, आपलं जे जे थोडंसं साहित्य तेवढं बसणार तेवढे सुद्धा पर्स मी भरपूर शिवले आहेत। नंतर हातात घेणाऱ्या पर्स सुद्धा मी भरपूर शिवलेली आहे। तुम्हाला वाटलं तर एखाद्या पर्सचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती नक्की अपलोड करेन। तर बघा, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आहे, जर मशीन सोडून आणखी काय काय शिलाईसाठी महत्त्वाचं साहित्य आपल्याकडे असणं आवश्यक आहे। तर मशीन तर पाहिजेच, पण मशीन व्यतिरिक्त जे नवीन आहे त्यांच्याकडे सुरुवातीला एवढं तरी किमान साहित्य असावं, म्हणजे आपल्याला शिलाईला कुठेही अडचण येत नाही। तर तोच व्हिडिओ आता मी म्हणजे कंटिन्यू करा, तुम्हाला मी पूर्ण माहिती देईन।
तर इथं सर्वात पहिल्यांदा आणि महत्त्वाचं एक लागणारं साहित्य ते म्हणजे वही आणि पेन. तर वही आणि पेन कशासाठी? मापे लिहून घ्यायला. आणि जर तुम्ही नवीन असाल तर कॅल्क्युलेशनसुद्धा एकदम फास्ट येत नाही. एखाद्याला येतं पण एखाद्याला येत नाही. समजा आता आपल्याला कमरेचा 4 घ्यायचा आहे, कंबर आपली 32 आहे, तर काय करायचं? तर लगेच आपण भागिले 4 करून ते गणित लिहू शकतो. तर वही पेन आपल्याला असणं आवश्यक आहे. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हा टेप. तर हा टेप खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला मापे घेण्यासाठी. तुम्ही काहीही शिवायचं असेल तर आपल्याला मापे घ्यावीच लागतात. तर माप घेण्यासाठी अंगावरची असू द्या किंवा तयार ब्लाऊज, कुर्ती, सलवार काहीही असू द्या, ते मोजण्यासाठी आपल्याला या टेपचा वापर करावा लागतो आणि टेप असणं अत्यंत गरजेचं असते. तर ही दुसरी महत्त्वाची वस्तू मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर एका साईडला इंचावरती मापे असतात आणि एक साईडला सेंटीमीटरवरती मापे असतात याला. तर ही इंचावरची मापे आहेत आणि एक साईडला सेंटीमीटरवरची मापे आहेत. तर या पद्धतीने हा टेप असतो आणि हा असणं आपल्याला गरजेचं आहे. बघा इथं या पद्धतीनं हा टेप आहे. तर असं म्हणजे उपयुक्त म्हणजे अगदी बेसिक जे साहित्य लागतं ना तेच मी तुम्हाला इथं सांगणार आहे. जास्त काय या साहित्याव्यतिरिक्त काही नसलं तरी आपण स्टिचिंगचं काम करू शकतो अगदी सहजतेने. तर या पद्धतीनं मी माझं काम झालं ना टेपचं या पद्धतीने घडी घालून ठेवते म्हणजे टेप कशात अडकून तुटू नये म्हणून. तर या पद्धतीने व्यवस्थित आपण आपल्या वस्तूंची काळजी ही घेतलीच पाहिजे. तर हा आता बॉक्स. तर हा बॉक्स कशाचा आहे? तर याच्यामध्ये कलरचे खडू असतात. तर हा जो खडू आहे ना तो स्टिचिंगसाठी खास वापरला जातो. तर तुमच्याकडे 1-2 कलरचे तुम्ही घेऊन ठेवा. हा बॉक्स नाही घेतला तरी चालेल. खूप साऱ्या कलरचे याच्यामध्ये खडू असतात. आता मी याच्यातले काही वापरलेले आहेत आणि शिल्लक राहिलेले तुम्हाला इथं मी दाखवत आहे. या पद्धतीने हा चॉक असतो आणि याच्यातील 1-2 कलरचे तुम्ही घेऊ शकता. बॉक्स नाही आणला तरी चालतो. असं काही नाही की बॉक्सच घ्यावा. फक्त 1-2 आणलं तरी चालतं. तर हा खडू एक लागतो म्हणजे आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती याच्याने मार्किंग करता येतं. तर आता ही वस्तू. तर ही आहे कात्री. तर कात्री आपल्याला असणं आवश्यक आहे. कात्रीशिवाय काही आपण कटिंगच करू शकत नाही. कापड कटिंग करण्यासाठी किंवा पेपर कटिंग जरी तुम्हाला करायचं असेल एखाद्या ब्लाऊजचं पेपर तरीसुद्धा कात्रीचा वापर होतोच. कात्री ही लागतेच. तर ही कात्री एक असणं आपल्याकडं आवश्यक आहे. तर ह्या झाल्या वस्तू. आणखी तुम्हाला वस्तू दाखवते. तर हे रीळ आता तुम्ही नवीनच सुरू करताय तर एक 4 ते 5 कलरचं वेगवेगळ्या कलरचं रीळ तुम्ही घ्या. प्रत्येक कलरचं असावं असं काही नाही. 4 ते 5 कलरचं घ्या म्हणजे तुम्ही ज्या कपड्यावरती म्हणजे ज्या कपड्याचं काही एक शिवणार आहे शिकताना तर त्या कलरचं घेऊ शकता. तेवढंच एक 4-5 कलरचं घ्या. अगदी 2 घ्या सुरुवातीला. असं काही नाही की 4-5 घ्या. तर हे रीळ आपण नंतर सुई. तर बघा हातशिलाईची सुई आहे इथं माझ्याकडे बघा. तर हातशिलाईची सुईचा जास्त वापर होतो. तर अशी एखादी सुई घ्या किंवा पॉकेट. सुयांचं पॉकेट घेतलं तरी चालतं. सुई काय महाग नसते. तर बघा 2 पदरी मी दोरा याच्यामध्ये सुईच्या नाकामध्ये घातलेला आहे. अशा पद्धतीची सुई घ्या. जास्त मोठी घेऊ नका कारण त्याच्याने हुक आणि बटन लावता येत नाही. तुम्ही पॉकेट घेतलं तरी सुई परवडते. तर असंही बटनचं पॉकेट आहे माझ्याकडे. 2 म्हणजे शिल्लक होती म्हणून मी तुम्हाला दाखवते. एक पॉकेट घेतलं सुरुवातीला तरी चालते बटनचं पॉकेट. त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगसाठी म्हणून मी तुम्हाला सांगते एखादं पॉकेट घेतलं तरी चालतंय. त्याच्यानंतर हा माझ्याकडे हुकांचा बॉक्स आहे. मी बॉक्सच आणते कारण माझ्याकडे जास्त स्टिचिंगसाठी ब्लाऊज असतात. पण तुम्ही सुरुवातीला एखादं पॉकेट याच्यातील आणलं सुट्टं मिळतं तर सुट्टं एखादं पॉकेट आणलं तरी चालतं. मला बॉक्सच लागतात कारण मग एक आणून पुरत नाही. त्याच्यामुळे मग मी बॉक्सच आणते. तर या पद्धतीने हे एवढं साहित्य तुमच्याकडे असायला पाहिजे. तर मग स्टिचिंगचं तुम्ही क्लासला जावा किंवा ऑनलाईन शिका तर हे साहित्य तुमच्याकडे असलंच पाहिजे मशीन व्यतिरिक्त. बघा हे. तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्लॉग? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.